नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आदिवासी बांधवांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार गोकुळ गीते यांनी केले. सुरगाणा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रमेश थोरात, श्याम पवार, झेंपाबाई थोरात, मालतीबाई खांडवी, नगरसेविका अमृता पवार, सचिन महाले, मनोज शेजोळे, निलेश करवंदे, उत्तम वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते रतन चौधरी, भास्कर बागुल आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुरगाणा तालुक्यात जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कला, संस्कृती तसेच अनेक उपक्रमांच्या निमित्ताने आदिवासी संस्कृतीचे अनोखे प्रदर्शन या निमित्ताने इथं बघायला मिळाले. सुरगाणा येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी गीते यांनी सांगितले की आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती टिकून ठेवली आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आदिवासींचे योगदान खूप मोठे आहे. जगामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मूल्ये आदिवासी समाजामध्ये अजूनही आहेत. यावेळी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींचा प्रेरणादायी इतिहास, भारतीय आदिवासींचं अस्तित्व, भारतीय राज्यघटनेत आदिवासी विकासासाठी विशेष तरतुदी, इतर समाज घटकांच्या तुलनेत आदिवासी विकासाची संथ गती, आदिवासी मुलं-मुलींना दर्जेदार शिक्षणापासून वंचित असून त्यांना ह्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी नेते रतन चौधरी, उत्तम वाघमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुरगाणा तालुक्यातील सराड, हदगड, बोरगाव, मानी, पांगरणे, पळसण, बाहरे तसेच डोलारे आदी गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आदिवासी हक्क आणि संस्कृती, पारंपरिक वेशभूषा, पर्यावरण संरक्षण तसेच जनजागृतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तालुक्यामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये वेगवेगळे उपक्रम पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा तालुका. धन्यवाद. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला माहित आहे या पूर्ण देशामध्ये आजचा दिवस खूप मोठ्या उत्साहात आपण मागच्या काही वर्षापासून साजरा करत आहोत. आणि आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आपल्या आदिवासी संस्कृती असेल, आपल्या आदिवासी लोकांनी मागच्या 2000 वर्षापासून या देशाच्या भूमीचे केलेलं असं रक्षण असो, या सर्वच गोष्टी आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. आपल्याला माहित आहे देश आता टेक्नॉलॉजीच्या युगात जात असताना पण आपल्या या भागातील आदिवासी माता भगिनी बंधू सर्व या ठिकाणी जुन्या रूढी परंपरा सांभाळून आहे. त्यांच्याकडे आपल्याला या ठिकाणी मोठ्या पद्धतीने एवढ्या लांबून येऊन आणि आपल्या आदिवासी भागातील कार्यक्रमाची शान वाढवली. आपले सर्व आदिवासी बांधवांना विनंती असते की आपण देखील अशा कार्यक्रमामध्ये जर एवढी मोठी माणसं नाशिकहून या ठिकाणी येतात आणि आपले काही बांधव या ठिकाणी